नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राहुल कडुकार, संचालक कडुकार अकॅडमी. प्रॅक्टिस सेट 3.4 मधला 5व्या नंबरचा क्वेश्चन आपण सुरुवात करतो आहे. या क्वेश्चन मध्ये म्हटलेलं काय आहे की प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ओके, तर मी नंबर टाकतोय 5th नंबर. सर्वांचं लक्ष माझ्याकडे. हॅलो, त्यांनी म्हटलेलं आहे एखादा कोणताही जो रेक्टँगल आहे तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, तर सर्वात पहिले डायग्राम पासून सुरुवात करायची. एक छोटीशी डायग्राम काढतो की हा एक रेक्टँगल आहे, बिलकुल हा रेक्टँगल आहे आणि याचा आपण बारसं करूया. त्याला नाव देऊया. त्याचं नाव आहे ABC आणि D. आपल्या सर्वांना एक प्रॉपर्टी माहिती आहे. ती प्रॉपर्टी म्हणजे की रेक्टँगलचे चारही अँगल किती असतात? 90 डिग्री असतात. किती असतात? 90 डिग्री असतात. ओके, म्हणजेच आपण काय करू, गिव्हन काय दिलेलं आहे आपल्याला? गिव्हन दिलेलं आहे क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं आपल्याला? हाच जो क्वाड्रिलॅटरल ABCD आहे इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे, टू प्रूव्ह क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आपल्याला हा दाखवायचा आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची एक प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. काय माहिती आहे? की त्याचे अपोजिट अँगल काय असतात? सप्लिमेंटरी. अपोजिट अँगल काय असतात? सप्लिमेंटरी. ओके, तर मी काय म्हणतो लक्षात घ्या. प्रूफ मध्ये quadrilateral ABCD is a rectangle. quadrilateral ABCD is a rectangle. ठीक आहे, म्हणजेच अँगल A इज इक्वल टू अँगल B इज इक्वल टू अँगल C इज इक्वल टू अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री. राईट. आणि आपण एक काम करूया, आपल्याला याला सायकलिक दाखवायचं आहे, म्हणजे अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 90 डिग्री प्लस 90 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. राईट माझं? अँगल A आणि अँगल C. आता तुम्ही म्हणाल सर तुम्हाला हे कसं समजलं की अँगल C आणि अँगल Aच घ्यायचा म्हणून? एखादा म्हणेल सर मी अँगल A आणि अँगल D घेतो. तसं नाहीये. आपल्याला जे पाहिजे आहे, आपल्याला काय पाहिजे? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. मग सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची रिलेटेड आपल्याला प्रॉपर्टी माहिती असायला पाहिजे तेवढी. ती कोणती आहे? की अपोजिट अँगल आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे 180 डिग्री. बरोबर आहे. म्हणून मी या दोघांची ऍडिशन घेतली. अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 90 डिग्री प्लस 90 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. ऑल्सो अँगल B प्लस अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री प्लस 90 डिग्री दिस इज द 180 डिग्री. याच्या व्हॅल्यू आपल्याकडे गिवन आहे. बरोबर आहे माझं? ठीक आहे. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 या इक्वेशन वरून आपण मी असं म्हणतो की हा क्वाड्रिलॅटरल ABCD हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABCD is a cyclic quadrilateral. Hence, solve. चलो लिख लो. थैंक यू. ओके, चला लक्षात घ्या. फर्स्ट नंबरचा आपण इथे प्रूफ केलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी सेकंड नंबरचा घेतो आहे. ठीक आहे. हे फर्स्ट सेकंड नंबर मध्ये म्हणते आहे की WXZTY कॉन सायक्लिक दाखवायचे आहे. कॉन सायक्लिक साठी एक प्रॉपर्टी आहे आपल्याजवळ डायरेक्टली, आणि ते प्रॉपर्टी सोबतच मी ते तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. लक्षात घ्या. ठीक आहे. काय म्हणतोय हा x
झेड टी वाय आर कॉनसायक्लिक. हे आपल्याला कॉनसायक्लिक दाखवायचे आहे. कॉनसायक्लिक केव्हा असते, 4 पॉइंट कॉनसायक्लिक केव्हा असते त्याची प्रॉपर्टी मी सांगणार आहे, आता लक्षात घ्या. बट इथे एक तुम्हाला काय म्हटलेलं काय की YZ अँड XT, YZ अँड XT आर इंटरसेक्ट ऍट पॉइंट P. बरोबर आहे ना, ठीक आहे. तर लक्षात घ्या, हिअर altitude YZ and XT are intersect at point P. आता हे जर इंटरसेक्ट होऊन राहिले ऍट पॉइंट P वर आणि हे जर अल्टिट्यूड आहे तर हे काय करून राहिले, इक्वल अँगल फॉर्म करून राहिले अँड दे फॉर्म equal angle. They form the equal angle. बघा ना, YZ and XT कितीचा अँगल आहे, 90 डिग्री. कितीचा अँगल आहे, 90 डिग्री. म्हणजे therefore angle YZX is equal to angle XTY. XTY is equal to 90 डिग्री. सर्वांना एवढं समजलं असेल, राईट? ठीक आहे. आता एक प्रॉपर्टी आहे आपल्याकडे की इफ टू इक्वल अँगल फॉर्म ऍट टू डिस्टिंक्ट पॉइंट, if two equal angle form at two distinct point, if two equal angle form at two distinct point Z and T, ठीक है, on same side, then points are concyclic. ही प्रॉपर्टी आहे. कोणती प्रॉपर्टी आहे की जर दोन इक्वल अँगल फॉर्म होत असेल दोन पर्टिक्युलर डिस्टिंक्ट पॉइंट वर ऑन सेम साइड, ठीक आहे, देन द पॉइंट्स आर कॉनसायक्लिक. म्हणजेच देअरफॉर मी काय म्हणणार की पॉइंट आर कॉनसायक्लिक. हेन्स प्रूफ. सर्वांना समजलं असेल. लक्ष द्या सर्वांनी. 6 नंबरचा क्वेश्चन आहे. ही डायग्राम दिलेली आहे, ही गिवन होती क्वेश्चन मध्ये. ओके, गिवन टू प्रूव्ह. पहिले तर डायग्रामला समजून घेऊया काय म्हणते. अल्टिट्यूड YZ अँड XT. अल्टिट्यूड YZ इज अल्टिट्यूड. अल्टिट्यूड मीन्स परपेंडिक्युलर. अल्टिट्यूड मीन्स परपेंडिक्युलर. जो एखाद्या पर्टिक्युलर लाईनवर काय असतो, परपेंडिक्युलर असतो आणि त्याचं एक साइन असते डिग्री, 90 डिग्रीचं. मॅडम लक्ष द्या इकडे, ठीक आहे. एक 90 डिग्री, एक 90 डिग्री, बरोबर आहे. तर लक्षात घ्या, हा YZ जो आहे हा WX किंवा XW वर काय परपेंडिक्युलर आहे, म्हणजे अल्टिट्यूड आहे. त्यानंतर XT हा WY वर काय आहे, परपेंडिक्युलर आहे. आणि हा WXY मध्ये हे दोन्ही अल्टिट्यूड इंटरसेक्ट होऊन राहिले एका पर्टिक्युलर पॉइंटवर आणि त्या पॉइंटचं नाव आहे P. एवढं सर्वांना समजलं असेल असं मला वाटते, बरोबर आहे. आणि आता काय म्हटलेलं आपल्याला की WZPT इज अ सायक्लिक. हे आपल्याला सायक्लिक दाखवायची आहे आणि सायक्लिकशी रिलेटेड आपल्याजवळ एक प्रॉपर्टी आहे जी आपण सायक्लिक क्वाड्रिलेटरल या थेरम मध्ये शिकलेलो होतो की त्याचे अपोजिट अँगल काय असतात, सप्लिमेंटरी. आणि सप्लिमेंटरी म्हणजे 180 डिग्री. म्हणजे तुम्ही सप्लिमेंटरी म्हणजे आपली सप्लिमेंट समजा, ती सप्लिमेंट आहे, हा सप्लिमेंटरी आहे. अजून एक दुसरा अँगल असतो तो म्हणजे कॉम्प्लिमेंटरी. तो कितीचा असतो, 90 डिग्रीचा. आणि पॉइंट्स X, Z, T, Y आर कॉनसायक्लिक. हे आपल्याला कॉनसायक्लिक दाखवायचे आहे, ठीक आहे. पहिले आपण पहिलं प्रूफ करू, नंतर मी दुसरं प्रूफ एक्सप्लेन करतो की याच्यामध्ये काय करायचं आहे. पहिले आपण पहिलं प्रूफ करूया. लक्षात घ्या, फर्स्ट प्रूफ. फॉर फर्स्ट
इन क्वाड्रिलॅटरल WZPT या क्वाड्रिलॅटरल मध्ये तुम्हाला त्यानेच म्हटलेलं आहे गिवन की YZ या याच्यावर परपेंडिक्युलर आहे म्हणजेच अल्टिट्यूड आहे, XT या WY वर परपेंडिक्युलर आहे म्हणजे हा किती झाला रे बाबा 90 डिग्री झाला. अबे हो की नाही? ठीक आहे, लक्षात घ्या. मी असं म्हणतो अँगल WZP प्लस अँगल WTP इज इक्वल टू 90 डिग्री प्लस 90 डिग्री आणि हा आला 180 डिग्री. याला इक्वेशन नंबर 1 देतो मी. समजलं का? इथे अपोजिट अँगल हे सप्लिमेंटरी आले म्हणजेच 180 डिग्री आले. सर्वांना क्लिअर झालं असेल. ठीक आहे. त्यानंतर अल्सो आता मी काय करतो लक्षात घ्या. हा ना WZPT हा काय आहे क्वाड्रिलॅटरल आहे आणि क्वाड्रिलॅटरलच्या चारही अँगलची सम किती असते 360 डिग्री असते. बरोबर आहे. ठीक आहे. म्हणून मी एक काम करतो अँगल WZP प्लस अँगल WTP प्लस अँगल ZPT प्लस अँगल ZWT इज इक्वल टू 360 डिग्री. चारही अँगलची सम आपण किती दाखवली 360 डिग्री. ठीक आहे. दाखवली म्हणजे आपल्याला ती माहिती आहे, ती प्रॉपर्टी आहे कोणाची एखाद्या पर्टिक्युलर क्वाड्रिलॅटरलची आणि तुम्ही 10th स्टँडर्डचे स्टुडंट आहात तेवढं आपल्याला सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. ओके. आता बघा अँगल WZP आणि अँगल WTP किती आपल्याकडे 180 डिग्री. तर मी या दोघांची व्हॅल्यू एवढ्याची 180 डिग्री टाकतो प्लस अँगल ZPT प्लस अँगल ZWT इज इक्वल टू 360 डिग्री आणि मला ह्या दोन अँगलची सम काढायची होती. हा 180 डिग्री तिकडे गेल्यानंतर प्लसचा मायनस मध्ये जाईल म्हणून अँगल ZPT प्लस अँगल ZWT इज इक्वल टू 360 मायनस 180 हा किती आला. Therefore angle ZPT plus angle ZWT इक्वेशन नंबर 2. बघा अँगल ZPT अँगल ZWT त्या दोघांची सम 180 डिग्री आली म्हणजेच याचे ऑपोजिट अँगल काय आले सप्लिमेंटरी आले म्हणजे therefore from 1 and 2 इथे therefore द्यायची काहीच गरज नाही आहे. फ्रॉम 1 and 2 काय म्हणणार आपण क्वाड्रिलॅटरल WZPT is a cyclic क्वाड्रिलॅटरल म्हटलं तरी चालेल आणि नाही म्हटलं तरी चालेल. समजलं असेल सर्वांना एवढं असं मला वाटते. ठीक आहे. एवढं लिहून घ्या सर्वांनी. सेकंड नंबरचा क्वेश्चन घेतो आपण मॅथमॅटिक्सचा 3.4चा 7 नंबरचा एक्झाम्पल घेणार आहोत. याच्यामध्ये टोटल 8 एक्झाम्पल होते आणि याचे आपण 2 पार्ट बनवलेले आहे. 3.4 चे प्रॅक्टिस सेट 3.4 चे आपण 2 पार्ट बनवलेले आहे. त्याच्यामधले पहिले 4 एक्झाम्पल आपण पहिल्या पार्ट मध्ये अपलोड केलेले आहे आणि बाकीचे जे राहिलेले एक्झाम्पल आहे ते दुसऱ्या पार्ट मध्ये अपलोड केलेले आहे. त्यामधलं हे 7 नंबरचं एक्झाम्पल आपला आता सुरू आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते बघा. लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे. इन फिगर 3.60 टेक्स्टबुक मध्ये 3.60 एक फिगर दिलेली आहे. सर्वांनी टेक्स्टबुक मध्ये बघायचं आहे. एक डायग्राम दिलेली आहे गिवन आणि मेजर आर्क NS इज इक्वल टू 125 डिग्री अँड मेजर आर्क EF इज इक्वल टू 35 डिग्री. फाइंड द मेजर अँगल NMS. तर सर्वात पहिले आपण एक डायग्राम काढूया. जी दिलेली असेल तरीही काढायची. जॉमेट्री मध्ये दिलेली डायग्राम असेल तरी ड्रॉ करायची. तर आपण डायग्राम ड्रॉ करूया बघूया. त्याच्यानंतर आपण समजून घेण्याचे प्रयत्न करूया. ही माझ्याकडे एक डायग्राम आहे. ही गिवन आहे. M हा S हा N हा पॉइंट आहे E हा पॉइंट F. ठीक आहे. यामध्ये 2 फाइंड काय फाइंड करायचं आहे रे बाबा अँगल NMS.
अँगल NMS हा अँगल मला काढायचा आहे आणि हा अँगल एक्सटेरियर अँगल आहे या सर्कलचा, बरोबर आहे अबे हो की नाही? हा ठीक आहे. आणि गिवन काय आहे इथे दिलेलं आहे, हिअर मेजर आर्क NS इज इक्वल टू 125 डिग्री आणि मेजर आर्क EF इज इक्वल टू 37 डिग्री. हे सगळं गिवन होतं. इथे मेजर आर्क NS कुठे दिसते? हा NS आहे, हा 125 डिग्री आहे. मेजर आर्क EF कुठे दिसते रे? EF हा 37 डिग्री आहे आणि NMS हा अँगल काढायचा आहे. आपल्याकडे ह्या टाइपच्या एक्झाम्पल साठी अशा प्रकारचे दोन आर्क आणि हा एक्सटेरियर अँगल या तिघांचं मिळून एक प्रॉपर्टी आहे. वी हॅव बाय प्रॉपर्टी, एक प्रॉपर्टी म्हणा किंवा एखादं स्टेटमेंट म्हणा, हे आपल्याला आपण शिकलेलं ऑलरेडी बेसिक मध्ये की बाय प्रॉपर्टी अँगल NMS इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क NS मायनस मेजर आर्क EF. मोठ्या व्हॅल्यू मधून छोटी व्हॅल्यू मायनस करायची आहे. मेजर आर्क NS मधून मेजर आर्क EF मी सबट्रॅक्ट करतो आहे, ठीक आहे. म्हणजेच हाफ ऑफ मेजर आर्क NS किती आहे रे? 125 डिग्री गिवन आहे. मेजर आर्क EF किती आहे? 37 डिग्री, ठीक आहे. बॉडमासच्या नियमानुसार पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा, ठीक आहे. नंतर त्याला म्हणजेच हा आला माझ्याकडे 88 डिग्री, या 2 ने डिवाइड केलं, हा आला माझ्याकडे 44 डिग्री. 2 1 जा 2 4 जा 2 4 जा 44 डिग्री. दिस इज द अँगल NMS. देयरफॉर अँगल NMS इज इक्वल टू 44 डिग्री. आणि मला हेच काढायचं होतं. या एक्सरसाइज मधले, या प्रॅक्टिसेस मधले हा 7व्या नंबरचा आणि 8व्या नंबरचा हे दोन क्वेश्चन सर्वात इझी क्वेश्चन आहे आणि हेच इम्पॉर्टंट आहे. एक लक्षात घ्या सर्वांनी की या सर्कल चॅप्टर मध्ये एक खासियत आहे की सर्कल चॅप्टर बऱ्याच स्टुडंटला काय जातो, खूप कठीण जातो. कारण सर्कल चॅप्टर मध्ये बरेच वेगवेगळे कन्सेप्च्युअल एक्झाम्पल येतात. पण याची एक खासियत तुम्हाला सांगतो की याच्यात ठरलेलं आहे काही एक्झाम्पल इझी लेवलचे आणि काही थेरम्स, आणि थेरमची सिरीज आपण वेगळी घेणार आहोत. जेवढे या चॅप्टर मध्ये थेरम्स असेल त्याचा आपण वेगळे लेक्चर आणि मी त्याचे व्हिडिओ वेगळे अपलोड करणार आहोत, ठीक आहे. हा एक्झाम्पल सर्वांना समजलं असेल, लिहून घ्या. थँक्यू. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 8 नंबरचा एक्झाम्पल. याच्यामध्ये सुद्धा एक डायग्राम तुम्हाला गिवन दिलेली आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. ती मी पहिले ड्रॉ करतो इथे, ठीक आहे. माझा सर्कल कधी कधी सरळ येत नाही, तेवढं तुम्ही समजून घेण्याचे प्रयत्न करा मला, ठीक आहे. हा AC DE आणि हा जो आहे ना हा B पॉइंट आहे. इट इज नॉट अ सेंटर. हा B पॉइंट हा सेंटर नाही आहे. बऱ्याच पोरांना वाटत आहे की तो सेंटर आहे, की मी वर तिथे नाही काढला, बट असं नाही आहे. तो सेंटर नाही आहे, सेंटर खाली आहे त्या सर्कलचा, ठीक आहे. तुम्ही टेक्स्टबुक मध्ये पण बघू शकता, ओके. आणि इथे आपल्याला फाइंड काय करायचं आहे, लक्षात घ्या. टू फाइंड मेजर आर्क DC. आपल्याला मेजर आर्क DC काढायचा आहे. हा मेजर आर्क DC आणि गिवन काय दिलेलं आहे, जे काही गिवन आहे ते पहिले लिहून घेतो मी आणि त्याच्यानंतर एक्सप्लेन करतो, ठीक आहे. कॉर्ड AC अँड कॉर्ड DE. कॉर्ड AC आणि कॉर्ड DE इंटरसेक्ट ऍट B. आणि अँगल ABE हा B पॉइंट मी इथं न देता इथे देतो आणि इथं तो अँगल लिहितो, ठीक आहे. हा आहे 108 डिग्री. तसेच मेजर आर्क AE सुद्धा तुमच्याकडे आहे. हा मेजर आर्क AE सुद्धा तुमच्याकडे आहे, तो म्हणजे 95 डिग्री. मेजर आर्क AE दिलेला आहे. आता मी सुरुवात करतो एक्झाम्पलला एक्सप्लेन करायसाठी. लक्षात घ्या त्यांनी काय म्हटलेलं आहे की कॉर्ड AC आणि कॉर्ड DE
ह्या एकमेकांना इंटरसेक्ट होत आहे एका पर्टिक्युलर पॉइंट मध्ये, त्या पॉइंटचं नाव आहे बी पॉइंट. आणि आर्क एई आणि आर्क डीसी हे दोन आर्क तिथे फॉर्म होऊन राहिले. तर तुम्हाला त्यांनी काय म्हटलं, हा आर्क डीसी काढा म्हटलं आणि आर्क एई दिलेला आहे. दोन कॉर्ड एखाद्या सर्कल मध्ये एखाद्या पॉइंटला इंटरसेक्ट होत असेल आणि ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होत आहे त्याचा तुम्हाला जर अँगल दिलेला असेल आणि दोन आर्कशी रिलेटेड एक आर्क दिलेला असेल तर त्याशी रिलेटेड आपल्याजवळ एक प्रॉपर्टी आहे, ती आपण ऑलरेडी बेसिक मध्ये शिकलेलो आहोत. ठीक आहे, ती बेसिक मध्ये मी लिहून पण दिलेली आहे, मी इथे एक्सप्लेन करतो, लक्षात घ्या. वी हॅव काय माहिती आपल्याला, वी हॅव बाय प्रॉपर्टी. इथे तुम्ही बाय थेरम लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. अँगल ए बी ई इज इक्वल टू अँगल ए बी ई इज इक्वल टू हाफ इंटू मेजर आर्क ए प्लस मेजर आर्क डीसी. सर्वांना एवढं समजलं असेल. मेजर आर्क ए बी हा 108 डिग्री आहे इज इक्वल टू हाफ इंटू हा मेजर आर्क ए सुद्धा तुमच्याकडे आहे 95 डिग्री. हा मेजर आर्क डीसी मला काढायचा आहे. सर्वांना समजत असेल. ऑब्विसली हा मला जर काढायचा आहे तर हा जो 2 आहे ना, हा मी इकडे कशामध्ये नेणार, मल्टिप्लाय मध्ये, इकडे डिवाइड मध्ये आहे. ठीक आहे, 108 इंटू 2 इज इक्वल टू 95 डिग्री प्लस मेजर आर्क डीसी. इथे ब्रॅकेट द्यायची आता काही गरज नाहीये. पुढे हा 108 डिग्री इंटू 2 किती होत आहे, 216 डिग्री माइनस 95 डिग्री इज इक्वल टू मेजर आर्क डीसी. हा 108 इंटू 216 झाला. हा 95 इकडे प्लस मध्ये होता, तिकडे मायनस मध्ये आला. तो मेजर आर्क डीसी तिकडे जसाच्या तसा आहे. मला पाहिजे काय ऍक्च्युली, हा मेजर आर्क डीसी. तर मी काय केलं, मेजर आर्क डीसी इज इक्वल टू हा 216 मायनस 95. कॅल्क्युलेशन तुम्ही करायचंच, बिलकुल करायचं. 1 इथे 11 1 कॅरी घेतला, हा 2 इथे 1 कॅरी घेतला, तिथे 1च राहिला. 1 2 1 121 डिग्री. दिस इज द मेजर आर्क डीसी. दॅट्स ऑल. सर्वांना समजलं असेल. हा पण खूप इझी क्वेश्चन होता, याच्या आधीचा पण खूप इझी क्वेश्चन होता. आणि हे जे इझी क्वेश्चन आहेत ना, हे 2 मार्क्स साठी आपल्याला एक्झाम मध्ये येते. थँक्यू.